नाशिक जिल्ह्याला पालघरमधील वाढवण बंदराशी जोडणारा महत्त्वाकांक्षी इगतपुरी वाढवण एक्सप्रेसवे आणि फ्रेट कॉरिडॉर महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे। या प्रकल्पांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे केली जाणार आहे। वाढवण बंदरापासून समृद्धी महामार्गावरील भरवीर इंटरचेंज पर्यंत सुमारे 104.898 किलोमीटर लांबीच्या फ्रेट कॉरिडॉर महामार्गाला मंजुरी देण्यात आली असून यासाठी 2528.90 कोटी रुपयांच्या भूसंपादनासह विविध प्रशासकीय मंजुरी सुद्धा मिळाल्या आहेत। या प्रकल्पासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता। याशिवाय नाशिक वाढवण एक्सप्रेसवे आणि नाशिक वाढवण रेल्वे मार्ग या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा समन्वय साधून राबवावा अशी मागणी त्यांनी 24 मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 6 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली होती। मंत्री छगन भुजबळ यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वाढवण बंदर ते भरवीर दरम्यानचा फ्रेट कॉरिडॉर महामार्गाला तत्वतः मान्यता देण्यात आली। हा प्रकल्प नाशिक जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।